नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे वाटलेल्या मसाल्याचं काय काय साहित्य लागतं आणि कसा परतायचा तेल सुटेपर्यंत ते मी सांगणार. चला साहित्य बघूया. 3 कांदे घेतलेले आहेत. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये कांदा असा लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा. ओलं खोबरं, धने पावडर, हळद पावडर, तिखट पावडर, मीठ, काळा मसाला, लसूण, कोथिंबीर. तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं पण टाकू शकता, त्याची टेस्ट पण छान लागते. मिक्सरच्या जारमध्ये परतलेला कांदा, खोबरं, लसूण टाकून घ्या आणि मसाला छान वाटून घ्या. तुम्हाला जर का अजून बारीक पाहिजे असेल तर पाणी घालून छान वाटून घ्या. बघा, असा एकदम छान स्मूथ अशी पेस्ट झाली पाहिजे. मसाला जितका तुम्ही बारीक वाटाल तितका तुमचा रस्सा छान होतो. कढईमध्ये तेल गरम करा. आपण जेव्हा कांदा भाजतो त्यामुळे मसाला वाटलेला हा तेलामध्ये खूप परतायची गरज नाही. बघा, माझा मसाला चिटकत नाही आहे कढईला. मग त्यामध्ये हळद पावडर, धने पावडर टाकून घ्या, मीठ टाका, मग तिखट पावडर टाका, काळा मसाला टाका. हा काळा मसाला घरगुती आहे. मग सर्व मसाले टाकून झाले की छान मिक्स करा आणि परतायला ठेवा. हा मसाला कमी गॅसवर 10 मिनटं छान परतू दे. कडेनं त्याला तुम्हाला परतत जेव्हा आपण जातो त्यावेळेस तेल सुटलेलं दिसेल. बघा, माझ्या मसाल्याला कसं छान तेल सुटायला लागले. आणि अजून एक ह्याचं वैशिष्ट्य, मसाला आपल्याला परतलेला कधी जेव्हा दिसतो, ज्यावेळेस मसाला कढईला अजिबात टिकत नाही आणि असा गोळा तयार होतो, त्यावेळेस समजायचं की तुमचा मसाला परफेक्ट भाजलेला आहे. मसाल्याला तेल सुटल्यामुळे काय होतं, तुमच्या रश्श्याला पण छान तवंग येतो आणि मसाला पूर्ण भाजला की त्याची टेस्ट पण छान येते. तुमच्या घरी समजा गेस्ट येणार असेल आणि तुम्हाला खूप मसाला बनवायचा असेल तर तुम्ही हा मसाला 2 दिवसासाठी स्टोअर करू शकता. हा मसाला छान टिकतो. तुम्ही हा मसाला वापरून कोणतीही रस्साभाजी बनवू शकता. बटाट्याचा रस्सा बनवायचा असेल किंवा मटकीचा रस्सा बनवायचा असेल, खूप टेस्टी आणि छान लागतो. ज्या मुली नवीन स्वयंपाक करतात किंवा ज्यांना ऑफिसची घाई आहे ते पण हा मसाला फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात. तुम्हाला जर काही माझी मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी ह्या मसाल्याचे डिटेल्स इथे दिलेले आहेत. बाय बाय.